करतोय, आज एक चांगली गोष्ट घडली आपल्याबरोबर, तर आपल्याला असं वाटायला लागतं की हां, देवाची आपल्यावर कृपा आहे. बरोबर. जर महिनाभर कंटिन्यू चांगल्याच गोष्टी घडत राहिल्या तर मग आपण देवाला परत विसरून जातो. बरोबर. मग असं वाटायला लागतं की आपण जनरल. आपल्यात काहीतरी आहे, हा आपल्यात काय आपल्यात काहीतरी आहे. बरोबर. अगदी त्यावेळेस असं वाटायला लागलं हे केव्हा जरा जास्तच फ्रिक्वेंटली चांगलं होत गेलं आपल्याबरोबर. तर बरोबर. आता याची एक दुसरी बाजू आहे अशी की थोडंसं वाईट झालं त्यावेळेस बी आपल्याला देवाची आठवण येते, बरोबर. पण थोडं जास्तच वाईट, थोड्याशा काही घडामोडी निगेटिव्ह होत गेल्या जास्तच फ्रिक्वेंटली, विश्वास उडाला. तर परत मग आपला देवावरचा विश्वास उडायला लागतो. म्हणजे अति चांगलं झालं त्या केसमध्ये आपल्या स्वतःवर विश्वास येतो, आपल्याला देवाला विसरून जातो. अति वाईट व्हायला लागलं की परत मग देवावरती विश्वास उडायला लागतो. मी स्वतः सांगतोय. देवाकडे जातो. मग असं वाटायला लागतं की नाही, हे सगळं जे चाललंय ते भौतिक नियमानुसारच चाललेलं दिसतंय, आपण उगाचच देव करत बसलोय. बरोबर. म्हणजे मला ते म्हणायचं आहे की स्थिर भक्त असणं किंवा स्थिर भक्ती असणं किंवा कुणाचं भक्त होणं एवढं सोपं नाही आहे. नमस्कार, मी प्रवीण आणि मी तुषार. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे भक्ती मार्ग. आणि चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही दोघेही स्पष्ट करू इच्छितो की आमच्या दोघांमध्ये होत असलेली चर्चेमध्ये आम्ही कोणत्याही विषयाचे एक्सपर्ट असल्याचा आम्ही दावा करीत नाही आहोत. हे आमच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव आम्ही तुमच्या सोबत शेअर करणार आहोत. धन्यवाद. आपला जो मागे एकदा विषय झाला होता त्याच विषयाला धरून मला आता हे पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. तुम्ही एक ऑब्झर्व केलं असं आता की बऱ्याच ठिकाणी खास करून मी ऑब्झर्व केले की सगळीकडे स्वामी समर्थ किंवा दत्त संप्रदायातील भक्ती जी आहे ना त्याचा एकदमच वाढ झाली असं मला वाटायला लागले. आता वर्षभरापूर्वी आपल्या या गोष्टी चर्चा झाली, कारण कदाचित दीड वर्षापूर्वी त्यावेळेसच आपल्या विषय झाला होता या गोष्टीवर. त्यावेळेस तुम्ही मला असं बोलले की असं काहीतरी होणार आहे, असं काहीतरी कुठंतरी मेन्शनिंग वगैरे आहे, असं काहीतरी बोलले होते. तर मला आता तर जास्तच ते वाटायला लागले. म्हणजे अगदी तुम्ही चौकात गेले तर तुम्हाला 4-5 दुकानं एका चौकात स्वामी समर्थाच्या नावाने दिसतील. मी लिटरली मला त्या दिवशी बायको म्हणली इथे नवीन ठिकाणी शिफ्ट झालो आहे तर स्वामी समर्थांचं टेम्पल किंवा केंद्र कुठे आहे ते बघ म्हणून. तर मी शोधायला गेलो तर त्याच्यामध्ये स्वामी समर्थ टाकलं ना तर सगळी दुकानंच आली त्याच्यामध्ये. म्हणजे स्वामी समर्थ वडेवाले, हां, स्वामी फर्निचरवाले, स्वामी समर्थ कपडेवाले, हे असंच होतं सगळं. तर मग हे जे अचानक एवढं सगळं झालं याचं तुम्हाला काय वाटतं कारण? म्हणजे याच्या मागं काय सोशल मीडियामुळं झालं आहे का लोकांना काही एक्सपिरियन्स यायला लागले त्याच्यामुळं झालं आहे काय? एक त्याचं काही स्पेसिफिक जे आपण म्हणतो ना एक टायमिंग असतो प्रत्येक गोष्टीचा, त्याच्यामुळं झालं आहे? कारण की विषय असा आहे की याच्या आधी पण होतच ना, म्हणजे सोशल मीडिया काय आत्ता नाही आलेलं, म्हणजे बरेच वर्ष झाले आता सोशल मीडियाला येऊन. आणि ती जी दैवत आहेत आपली ती पण पहिल्यापासूनचीच आहेत, काय आत्ताची नाही येतं. असं नाही की आत्ता कोणीतरी बाबा प्रसिद्ध झालेत. आणि आत्ता म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर आपण शाळेत होतो ना तेव्हा दिंडोरी प्रणित केंद्रांची ती जी हे चालू होती, चळवळ चालू होती, तेव्हापासूनची चळवळ आहे ती. म्हणजे तेव्हा शाळेत असताना आम्ही काय म्हणता येईल त्याला की सगळीकडं तेच दिसायला लागलं आहे मला. तर ह्याच्या टायमिंगचा काय सिग्निफिकन्स आहे याच्याबद्दल मला विचारायचं होतं. आणि यालाच जोडून दुसरं एक गोष्ट आहे ती बी मला विचारायची होती, ती म्हणजे ह्याच्या मागं एक झालं टायमिंगचा पॉईंट, आणि दुसरा ही जी भक्त येतं त्यात मग आपण पण येतं. आपण जी भक्त येतं त्याच्यामध्ये भक्ती हे कारण आहे का भीती हे कारण आहे? हे दोन ॲस्पेक्ट आहेत त्याच्यामध्ये, भक्ती का भीती. आता जर आपण सध्याची परिस्थिती लक्षात घेतली की लोकांना असं दिसायला लागलं आहे की स्वामी समर्थांचं आहे, बऱ्याच ठिकाणी दुकानांवरती दिसतंय, लोकांच्या गाड्यांवरती दिसतंय आपल्याला की सगळीकडं स्वामी लिहिलेलं आहे, ब्रह्मांडनायक लिहिलेलं आहे, बरोबर, या सगळ्या गोष्टी. तर आपण जर बघितलं तर आत्ताची माणसं जी आहेत
ती तेवढी अशी बाबा कोणीतरी सांगितलंय म्हणून करायचं आहे किंवा परंपरेनं चालत आलंय म्हणून करायचं आहे अशा ह्याच्यातली नाही आहेत आत्ताची लोकं. आत्ताची लोकं कशी आहेत की काहीतरी कारणानं त्यांचा त्या गोष्टीशी संबंध आला. ते आत्ता एका दुसऱ्या थिंकिंगमध्ये होते की आत्ता ही जी मागची पिढी होती आपली त्यांचा विचार कसा होता की तुम्ही शाळा शिका, पैसे कमवा आणि त्यातनंच आपण बाहेर पडणार आहे. धर्माचं नाही काय केलं तरी चालेल, देवाचं नाही काय केलं तरी चालेल, अशा ह्याच्यात होती. आणि बरोबर आहे, मग तसाच काळ घडला. मागचा जो काळ आत्ता आपला गेला तो तसाच होता की आपल्याला काय होतं की बाबा तुम्ही शाळेत जावा, चांगली शाळा शिका. आपल्याला किती प्रेशर असायचं, अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा. ज्याला काय कळत पण नाही तो पण येऊन म्हणायचं की अभ्यास करा. बरोबर, कारण काय की बाबा अभ्यास करून तुम्ही सक्सेसफुल होणार आहे. बाकी गोष्टी आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीचा काही इन्फ्लुएन्स नाही आहे, काही गोष्टीचा संबंध येत नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी आत्तापर्यंत घडल्या त्याच्यात कुठे देवाचा इन्फ्लुएन्स लोकांना बऱ्याचशा वाटायचा बंद झाला. तर लोकांना असं वाटत होतं की पैसे कमवले म्हणजेच सक्सेसफुल आलं, पैसे कमवलं की तुमच्या सगळ्या गोष्टींची पूर्तता होणार आहे, तुम्हाला दुसरीकडे काय बघायची गरज नाही. पण आता एक काळ असा आला आहे की लोकांकडं पैसे आलेत पण लोकांना समाधान नाही आहे. लोकांकडं पैसे आहेत पण लोकांना जे पाहिजे ते साध्य झाले असं वाटत नाही आहे. कोणाच्या घरात वेगळे प्रॉब्लेम आहेत, कोणाच्या घरात आजारी पडतं आहे कोणतरी, कोणाच्या घरामध्ये सगळं करतो आहे पण यशच भेटन झालं आहे, कोणाच्या घरामध्ये पैसा आहे पण पुढची संतती चांगली भेटलेली नाही. म्हणजे त्याचा अपव्यय कसा होणार आहे, कुठल्या मार्गाला जाणार आहे त्याची एखाद्याला चिंता पडली आहे की बाबा मी कमवून झालं आहे पण आता माझी पुढची पिढी तशी दिसेना झाली मला. ओके, मग त्याला जाणवायला लागलं की अडचणी काय आहेत. आणि त्या अडचणी आता काही लोक खूप श्रीमंत आहेत पण त्यांची मुलं अशी वेड्यासारखी वागतात किंवा काहीतरी वेगळं त्यांना वळण लागलं. सो मग लोकांना ह्या गोष्टींवरती प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्यासाठी लोकांनी प्रयत्न केला. त्यावेळी कोणीतरी सजेस्ट केलेलं असते की अहो मी स्वामींची भक्ती करतोय, मला असा फरक पडायला लागला आहे. ओके, बरं, सजेस्ट करतोय म्हणून ही गोष्ट एवढी फेमस होईल का? नाही होणार. तर सजेस्ट केल्यानंतर लोक सांगायला सुरुवात करत नाहीत. सजेस्ट केलं, त्यांनी ती गोष्ट करायला सुरुवात केली, त्यातनं त्यांना अनुभव यायला सुरुवात झाली आणि ज्यावेळी अनुभव यायला सुरुवात झाली त्यावेळी मग माणसं करायला लागली की स्वामी 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 स्वामी. म्हणजेच प्रत्यक्षात दत्तप्रभूंचंच कार्य. आणि आम्ही ज्या गोष्टीला फॉलो करतो आहे, ज्या देवस्थानामध्ये मी आज जातो आहे, तर तिथं आम्हाला हीच गोष्ट सांगितलेली की हे सगळ्या गोष्टींचं फिरून फिरून चक्र तुमचं याच्यावरतीच येणार आहे. कोणाला कुठल्या ना कुठल्या मार्गानं तुम्हाला गुरुभक्तीशिवाय पर्याय राहणार नाही. आणि गुरुभक्ती करायला लागल्यानंतर मिळणारे इन्स्टंट अनुभव जे आहेत त्या अनुभवांमुळे लोकांचं काय सुरू झालं आहे की बाबा मला अनुभव आला, मी एखादी गोष्ट मनातल्या मनात बोललो होतो, कोणाला सांगितलं नव्हतं, मी फक्त स्वामींना बोललो होतो, मी दत्त महाराजांना बोललो होतो आणि ती गोष्ट काय झाली की प्रत्यक्षात सत्य उतरली. आपल्यातली माणसं एवढी एवढी नाहीत. तुम्ही एखाद्या गोष्टीचं किती चांगल्या गोष्टीबद्दल तुम्ही मार्गदर्शन करा, ती लोकं कधी ॲक्सेप्ट करणार नाहीत पटकन. आपल्या लोकांना चांगल्या गोष्टी लवकर पटत नाहीत. आलं का लक्षात? मग तुम्ही देवाचं सांगितलं म्हणून लोकांना पटलं आणि लोकांनी चालू केलं आणि मग ते चालू झालं अशातल्यापर्यंत नाही. तर लोकांना खरोखर अनुभव यायला सुरुवात झाली. थोडंसं कोणीतरी काहीतरी सुरुवात करायला सांगितली, त्यातनं त्यांना पहिला गोष्ट चांगली अनुभव असा आली. सगळ्या गोष्टी काय एकदम माणसाच्या ठीकठाक होत नाहीत आणि माणसाच्या एकदम गोष्टी ठीकठाक झाल्या तर माणूस देवाकडे बघत पण नाही. माणूस कधी देवाकडे बघतोय ज्यावेळी त्याला अडचणी परत परत आल्या पाहिजेत तर ते बघतो. एकदाच सांगितलं आणि हे झालं तर थोडे दिवस करेल आणि परत तो देवाला पण विसरून जाईल. सो अडचणी परत परत आल्या पाहिजेत. परत परत आलेल्या अडचणी लोकांच्या परत परत सॉल्व होतात आणि त्याच्यासाठी जी लोक जी थोडीशी म्हणजे शक्ती लावत आहेत अध्यात्माची, म्हणजे काय की थोडंसं नामस्मरण करायला बसतायत लोक, सांगितलेल्या लोकांचं इकडच्या तिकडच्या गोष्टी ऐकून कुलदेवतेला जायला सुरुवात करतायत. म्हणजे कसं झालं होतं मध्ये आधी की मला असं आठवतंय की 10-10 वर्ष 15-15 वर्ष आम्ही कधी कुलदेवतेला गेलो नाही. ओके, आम्ही ज्या देवस्थानाला जातो आहे तिथं आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या कुलदेवतेकडे पण लक्ष दिलं पाहिजे, तुमचा काहीतरी नवस राहिला असेल तर तो बघितला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आल्या. मग आता लोक म्हणतात नवस आला म्हणजे तुम्ही अंधश्रद्धेकडे चालला. तसं नाही आहे, लक्षात ठेवा. जर अध्यात्माच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार केला तुम्ही तर नवस ही गोष्ट म्हणजे काय, वचन आहे. एक नारळ, 5 नारळाचं तोरण, पिशवी भरून गुलाल आणतो, मी हे करतो, मी ते करतो, मी अमुक करतो, मी तमुक करतो, ही जी गोष्टी लोक बोलतात ह्या गोष्टी सगळ्या देवाच्याच आहेत. देवाला त्या गोष्टीवरती देव बसला आहे का की तुम्ही एवढे 5 नारळ आणले तरच माझा आजच्या दिवसाची भूक भागणार आहे, नाही तर मी उपाशी राहणार आहे, असं काय आहे का? नाही, सगळं देवाचंच आहे. देव कशासाठी थांबला आहे? तुमच्या वचनपूर्तीसाठी थांबला आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीची देवाला विनंती केली होती, ती तुमच्या याच्यामध्ये पण नव्हती, म्हणजे भाग्यात पण नव्हती, पण तरी पण देवानी तुमच्या आर्त हाकेला जागं होऊन तुमची ती गोष्टीची पूर्तता केली आणि पूर्तता झाल्यानंतर मात्र तुम्ही देवाला अचानक विसरून गेला.
मग तुम्हाला काही गोष्टींचे त्रास होतात. मग त्या नारळ दिला नाही म्हणून त्रास नाही, तर तुम्ही दिलेल्या वचनाला विसरलाच, त्या गोष्टीचा तुम्हाला कदाचित कुठेतरी त्रास व्हायला लागला. टायमिंग का हाच काही विशेष कारण आहे टायमिंग बद्दल? टायमिंग असं नाही आहे, टायमिंग ह्या गोष्टी आधी घडत असणार आहेत. कारण तुम्ही लक्षात घ्या की पारायण करतात लोक, पारायण लोक ह्याच्या आधी पण करत होते, आलं का लक्षात? फक्त त्याला काय होतं, सोशल मीडियावरती कोणी येऊन सांगत नव्हतं की मी पारायण करतोय म्हणून. आजही एखाद्या ब्राह्मणाकडे गेला आणि त्याने उपाय सांगितला तुम्हाला की इथं जावा, मारुतीच्या मंदिरात जावा, तेल वाहा, काळे उडीत ठेवा, तर तुम्ही लहानपणी पण बघितले असतील की रुईच्या पानांची माळ घातली जात होती, काळे तीळ तिथं ठेवलेले असायचे, देवावरती तेल वाहिलं जात होतं. उलट ह्याच्यापेक्षा जास्त इंटेन्सिटीनं होत होतं त्यावेळी, पण त्या गोष्टीला त्यावेळी प्रसिद्धी नव्हती किंवा लोक कोणाला सांगायला जात नव्हते की मी असं सांगत जरी असले तरी ते ऑन रेकॉर्ड नव्हतं. सांगत तर होतेच लोक, सांगत पहिल्यापासून राहिलेत म्हणूनच या परंपरा सगळ्या टिकलेल्या आहेत. फक्त आता काय झालं आहे की आता पैसा मिळून पण लोकांना ज्यावेळी लक्षात आलं की आपल्या समस्या सुटत नाही आहे, त्यावेळी लोकांच्या लक्षात आलं की आपल्याला कुठेतरी गेलं पाहिजे. मग कुठेतरी गेलं पाहिजे, मग लोकांना मार्ग कुठला मिळतो सध्या? एकतर गुरुभक्तीचा मार्ग मिळतो, म्हणजे दत्त महाराजांच्या कुठल्याही उपासनेमध्ये तुम्ही जाता, किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं जास्त करायला लागता, किंवा तुम्ही मारुती हनुमानाचं जास्त पूजा करायला सुरुवात करायला लागता. तर हे सगळं कशामुळे झालं की हे उपाय पहिल्यांदा पण होतेच, पण ह्या उपायाचे रिझल्ट येत आहेत ही गोष्ट लोक आता रेकॉर्डवरती सांगायला लागली, लोकांना एकमेकांवरती सांगायला लागली, लोक यूट्यूब चॅनलवरती जाऊन सांगायला लागली, स्वतःच्या इंस्टाग्राम चॅनलवरती या गोष्टी शेअर करायला लागली. त्यामुळे ह्या गोष्टीचा प्रसार जास्त व्हायला लागला. पण तिथून झालेल्या प्रसाराचा जास्त उपयोग होत नाही बरं का. प्रसार कधी होतो? ज्यावेळी तुम्हाला वैयक्तिक अनुभव येतो आणि तुम्ही तो शेअर करता, किंवा तुम्ही खूप अडचणीत असलेल्या माणसाला सांगता की तू एवढं एवढं करून बघ रे बाबा, बघ काय तुला फरक पडतोय. तो माणूस ती गोष्ट करतो आणि त्याला तो फरक पडतो, त्यावेळी तो माणूस त्या ॲक्च्युअलमध्ये इन्फ्लुएन्स होतो. भक्ती म्हणायला तसा तर लय सोपा शब्द आहे, आपण सहज बोलतो, तू याचा बघतोय, तू त्याचा बघतोय, मी याचा बघतोय. पण मी असं ऑब्झर्व केलं की भक्त होणं किंवा भक्ती करत असणं, असं असणंच भक्त एवढं सोपं नाही आहे. कारण की मी स्वतः ऑब्झर्व केलं आहे की आज आपण एखाद्या देवाची भक्ती करतोय, उपासना करतोय, आज एक चांगली गोष्ट घडली आपल्याबरोबर, तर आपल्याला असं वाटायला लागतं की हां देवाची आपल्यावर कृपा आहे. बरोबर. जर महिनाभर कंटिन्यू चांगल्याच गोष्टी घडत राहिल्या तर मग आपण देवाला परत विसरून जातो. बरोबर. मग असं वाटायला लागतं की आपण आपल्यात काहीतरी आहे, आपल्यात काहीतरी आहे. त्यावेळेस असं वाटायला लागलं हे केव्हा जरा जास्तच फ्रिक्वेंटली चांगलं होत गेलं आपल्याबरोबर. बरोबर. आता याची एक दुसरी बाजू आहे अशी की थोडंसं वाईट झालं त्यावेळेस बी आपल्याला देवाची आठवण येते. बरोबर. पण थोडं जास्तच वाईट, थोड्याशा काही घडामोडी निगेटिव्ह होत गेल्या जास्तच फ्रिक्वेंटली, तर परत मग आपला देवावरचा विश्वास उडायला लागतो. म्हणजे अति चांगलं झालं त्या केसमध्ये आपल्या स्वतःवर विश्वास येतो, आपल्याला देवाला विसरून जातो. अति वाईट व्हायला लागलं की परत मग देवावरती विश्वास उडायला लागतो. मी स्वतः सांगतोय. मग असं वाटायला लागतं की नाही हे सगळं जे चाललंय ते भौतिक नियमानुसारच चाललेलं दिसतंय, आपण उगाचच देवदेव करत बसलोय. म्हणजे मला ते म्हणायचं आहे की स्थिर भक्त असणं किंवा स्थिर भक्ती असणं किंवा कुणाचं भक्त होणं एवढं सोपं नाही आहे जेवढं ते बोलताना असं वाटतं. त्याच्याबद्दल आहे ना आपण आता तुमचं मत जाणून घेऊ. आता कसं आहे ना, एखाद्या देवाचं भक्त असणं, काय काय जण तेच बी जाहिरात करतात, तुम्ही बघितलं असेल, मी ह्या देवाचा भक्त म्हणून माझं खवळलेलं रक्त, असे काय काय म्हणजे पोरं आली होती मध्ये, देवाचं स्टेटस टाकायचं आणि दुसऱ्याला नावं ठेवायची. म्हणजे अशा पद्धतीचे पण भक्त आले होते की हां इजम, आणि नावं ठेवायचं म्हणजे कसं नावं ठेवायचं की माझ्यावरती आता ह्या देवाची कृपा आहे आणि त्यामुळे मी कुणालाही काही बोललं तरी चालतंय. एक प्रकारचा अहंकार माणसामध्ये क्रिएट झालेला असतो. बरोबर. सो भक्तीमध्ये पहिली गोष्टच महत्त्वाची आहे की तुमचा अहंकारच नसला पाहिजे. आलं लक्षात? कुठल्याही देवाची तुम्ही भक्ती करता त्यावेळी तुमच्या डोक्यात हेच असलं पाहिजे की बाबा मी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची भक्ती करत राहू. अशा पद्धतीची मी तरी विनंती अशीच करतो देवाला की बाबा थोडंसं खूप चांगलं व्हायला लागलं तर मला माहिती आहे की मी तुम्हाला विसरणार आहे, त्यामुळे मला मधून अजून काहीतरी
छोटे छोटे धक्के किंवा छोटी छोटी संकटं मला तुम्ही ठेवा, जेणेकरून मी तुमच्याशी कन्सिस्टंटली तिथं तुमच्या भक्तीमध्ये राहील. पण आता संकटांमुळेच आपण तिथं राहतो अशातला भाग नाही. ते आपण त्या लेवलला पोचल्यानंतर आपण त्या भक्तीमध्ये लीन होणार आहे. पण सध्याची तर घडी अशी आहे, सध्याचा काळ असा आहे, या धकाधकीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये माणसाचं असं आहे. तुम्ही जसं म्हटला की चांगली एखादी गोष्ट घडली, भक्ती करायला लागला, चांगली एखादी गोष्ट घडली की तुम्हाला असं वाटतं की हां यार आपल्याला देवामुळे ही गोष्ट भेटली. रिपीट चांगल्या गोष्टी घडायला लागल्या की त्या मग माझ्यामुळं व्हायला लागल्या, त्याच्यात देवाचा काय कन्सर्न नाही. हे सगळ्यांच्या बाबतीतच असं होतं. आणि मग हेच आहे, बरेचसे बाबा पण असेच झाले होते की त्या बाबांना काहीतरी सिद्धी मिळाली, ओके, आणि बाबा स्वतःलाच देव समजायला लागले आणि मग माझ्यापेक्षा भारी कोण नाही असं करायला लागले. मग अचानक त्यांचं टांगापलटी झालेलं पण आपण बघितलं आहे. अशी उदाहरणं आपल्या देशात भरपूर आहेत. आणि आत्ता पण तसंच चालू आहे की बरीचशी लोकं काय करतात की त्यांच्यावरती देवाची कृपादृष्टी होते, त्यांना अहंकार जडतो आणि काही दिवसानंतर ते स्वतःला देव समजायला लागतं किंवा मी सांगेल ती गोष्ट बरोबर असणार आहे, ह्या गोष्टीचा त्यांना एक अहंकार चढायला सुरुवात होतो. आणि मग भक्ती माणसाची नाहीशी होते आणि मग त्याला कुठल्या ना कुठल्या तरी वाईट गोष्टी चिटकतातच. मग त्याला कुठल्या गोष्टीचा नाद लागू शकतो. मग त्याला प्रसिद्धीचा का नाद लागला, समजा प्रसिद्धीचा जरी समजा त्याच्यामध्ये नाद लागला तरी पण तुमची भक्ती ते सुटते. किंवा तुम्ही प्रसिद्धीसाठी भक्ती करायला लागला तरी तुमची भक्ती सुटू शकते. सो भक्त होणं ती तेवढी गोष्टी सोपं नाही. त्याला साधना पाहिजे, त्याचं तुमचं नामस्मरण घडलं पाहिजे किंवा तुम्हाला त्या देवतेविषयीची तुमची जी आहे की अति दुःख असेल, अति आनंद असेल, न्यूट्रल असेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये मला भक्ती करत राहायचं आहे, ह्या गोष्टीचा तुमचा दृढ निश्चय असेल तर तुमची भक्ती खऱ्या अर्थानं मार्गाला लागली असं समजायला हरकत नाही. आता मीही प्रयत्न करतो आहे, मी 0% मी म्हणेन की माझी भक्ती आहे. मी फक्त की कृपादृष्टीवरती आत्ता भगवंतांना वारंवार विनंती करतो आहे की मला तुमच्या कृपादृष्टीमध्ये राहू द्या, मला दूर करू नका. माझ्याकडून बऱ्याच चुका होत आहेत, माझ्याकडून नामस्मरण घडत नाही, माझ्याकडून भक्ती घडत नाही, माझ्याकडून देवपूजा घडत नाही. मी भौतिक गोष्टींना जास्त अट्रॅक्ट होतो आहे. एक बाईक मला खरेदी करायची आहे तर त्याच्यावरती मी महिनाभर रिसर्च करत बसतो आहे, परंतु इन ॲक्च्युअल मला जे केलं पाहिजे ते मी करत नाही आहे. सो ह्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर बऱ्याच लोकांचं अशा पद्धतीची भक्ती चालू आहे की मला काहीतरी अचीव झालं तर देव आहे आणि मला काहीतरी अचीव नाही झालं तर देव नाही आहे. अशा पद्धतीचं लोकांचं मत तयार होतं आहे. पण ते तयार नाही झालं पाहिजे. पण ते अनुभवाच्या गोष्टी आहेत, ज्याला त्याला त्या गोष्टींच्या ठोकरा वेळच्या वेळी भेटतात आणि मग त्याला लक्षात येतं की आपण म्हणजे खूप धुळीच्या काना एवढं पण नाही आहे आणि भगवंत ही गोष्ट खूप मोठी आहे, तिथपर्यंत पोचायला आपल्याला वेळ आहे. आणि मग ते टोले बसल्यानंतर परत माणूस, काही जण त्यातमध्ये येऊन जातात, काही एकदम खूपच अहंकार झाला असला तर दूध फेकले जातात. की सृष्टी बनवणारा कोणीतरी आहे, सृष्टीकर्ता, त्याने नियम ठरवून दिलेले, त्यानुसार सृष्टी चालते. तर मग ह्या सगळ्यात अध्यात्माची का गरज आहे? म्हणजे एक झालं देव आणि दुसरं झालं गुरु. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला दैवतांची पण का गरज लागते? म्हणजे समजा एखाद्याचा प्रश्न असा असू शकतो, एखाद्या रॅशनल माइंडमध्ये असा क्वेश्चन असू शकतो की मी तर वाईट काही करत नाही आहे, बरोबर, तर मग मला जे भक्ती करायची गरज आहे ती का असावी? म्हणजे काय साध्य होईल त्याने? आणि जर मी भक्ती नाही केली तर माझं काय नुकसान होऊ शकतं? आणि भक्ती केल्याने काय मला म्हणजे इन शॉर्ट काय म्हणायचं आहे की एखादा असं म्हणू शकतो की त्याला मी जर सरळ मार्गी आहे, मी काय रोज काय पाप करत नाही आहे, मी कुणाचा छळ करत नाही आहे, तर मग मला भक्ती करण्याची किंवा देव आराधना करण्याची काय गरज आहे? हा एक क्वेश्चन झाला. उत्तर जर द्यायचं, आता मी काही एक्सपर्ट नाही आहे कुठल्या गोष्टीचा किंवा आपण खूप अनुभवी आहोत, आध्यात्मिक लेवलला पोहोचलो आहे, हा विषय नाही. आपण चर्चा ही अशीच करतोय, बरोबर. सो जे काय ऐकलंय, आपले जे अनुभव आहेत आणि आपण जे काय ऐकलंय, स्पेशलिस्ट नाही आहोत आपण या भक्ती या विषयाचे, पण आपण स्पेशलिस्ट नाही आहोत. त्या लेवलला पोचायला आपण अजून खूप काळ जायचं आहे. मी आत्ताशी आपण सुरुवात केली, आपण असं म्हणतात. हा, एक्सपिरियन्स शेअर करतोय आपण. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, म्हणजे ज्या गोष्टी ऐकल्यात त्याच्यावरनंही सांगतो आणि माझ्या वैयक्तिक अनुभवावरनं पण सांगतो की ऐकलेल्या गोष्टी काय आहेत. की ऐकलेल्या गोष्टींमध्ये आपण असं ऐकतोय, बऱ्याचशा साधू संतांकडनं ऐकतोय, ग्रंथांमध्ये वाचलेलं ऐकतोय की सगळं जी गोष्ट आहे ती कर्मावरती आधारित आहे. तुम्ही ज्या पद्धतीचं कर्म केलं आहे त्या पद्धतीचं तुम्हाला आयुष्य लाभलं आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडत आहेत ते तुमच्या कर्माचं फळ आहे. मग ते या जन्मातलं असेल किंवा मागच्या जन्मातलं असेल,
पण एखादा रॅशनल थिंकिंग करणाऱ्या माणसाला ही गोष्ट पटत नाही. ते मागचा जन्म वगैरे मला काय सांगू नका म्हणतात. त्यांचं म्हणणं काय आहे, तुम्ही या जन्मातलं बोला, मी या जन्मात कुणाचं काय वाईट करत नाही, मी चांगलं वागतो, तर माझ्याबद्दल वाईट गोष्टी करतात आणि वाईट करणाऱ्याचं चांगलं का होतं. तर या गोष्टीला ॲन्सर हेच आहे, पहिलं पण तेच होतं ना आत्ता पण तेच आहे, की लोक आपापल्या कर्माची फळं भोगत असतात. उदाहरणार्थ त्याचं एक उदाहरण तुम्हाला द्यायला लागलं तर तुम्ही मागच्या जन्मामध्ये काहीतरी एखाद्याला चांगला व्यक्ती होता, चांगला सज्जन व्यक्ती होता आणि त्याच्याशी एखाद्या क्रूर असणाऱ्या व्यक्तीनं काहीतरी वाईट केलं. ओके, वाईट केलं आणि त्या व्यक्तीला ज्याच्याशी वाईट केलं होतं त्याला त्यावेळी इतकं दुःख झालं, त्यांनी देवाला लिटरली प्रार्थना केली की ह्या गोष्टीची शिक्षा या बाबा माणसाला झाली पाहिजे. भले त्या माणसानं विनंती पण न करू द्या, पण कार्मिकनुसार तुमची काय होणार आहे, ती त्या माणसाला ती शिक्षा भेटली पाहिजे. मग आता त्या माणसाला त्या लेवलचीच फिलिंग, त्या लेवलचीच अडचण किंवा त्या लेवलचं दुःख कधी होईल. तो पुढच्या जन्मात जन्माला आला आणि तो वाईट म्हणूनच जन्माला आला, तर त्याला त्या गोष्टीची कधी जाणीव होईल का? नाही होणार. तर त्याला काय करावं लागेल देवाला, ह्यावेळी देवाला त्याला सेम लेवलची फिलिंग, सेम लेवलचं दुःख जर त्याला द्यायचं असेल तर त्याला जन्माला घालताना चांगला माणूस म्हणून जन्माला घालायला लागेल, जो की खूप चांगला वागतोय, सगळ्यांशी खूप मस्त बोलतोय, सगळ्यांशी आत्मीयतेने वागतोय, कुणालाही त्रास देत नाही, कुणालाही दुःख देत नाही. ओके, आणि मग ही प्रोसेस सुरू झाली की मी चांगला आहे. ओके, आणि माझ्याशी सगळं चांगलं घडलं पाहिजे अशी त्याची एक बेसिक एक्सपेक्टेशन होणार. ओके, मग ही गोष्ट पुढं चालत जाणार आणि मग तो पॉईंट येणार की ज्यावेळी तो खूप चांगला वागला आहे आणि कोणतरी एखादा माणूस येतोय आणि त्याच्या आयुष्याची बरबादी करून टाकतोय, उद्ध्वस्त करून टाकतोय, आणि मग त्या माणसाला त्या सेम लेवलचं दुःख होणार जे त्यानं मागच्या जन्मामध्ये केलं होतं. की त्या लेवलचं दुःख दिलं पाहिजे, त्या इंटेन्सिटीचं दुःख त्याला झालं पाहिजे का नको मला सांगा. आता मला एखादा माणूस आहे, तो खूप अत्याचार करतोय, वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याचाराच्या गोष्टीचा शोध लावून अगदी की ह्याला कसा त्रास देता येईल, ह्याला हात तोडतो, ह्याचा पाय तोडतो, ह्याला एवढ्या वेदना येतो, ह्याला टोचतो, ह्याला काहीतरी भोकसतो, बरोबर, एवढ्या वेळेच्या वेदना देतोय आणि त्या माणसाला एका गोळीत मारला, तुम्हाला बरं वाटणार आहे का? एक गोळी मारली आणि तो माणूस मेला, त्याला काही वेदना नाही, काय नाही, त्याला माहीत पण नाही झालं की काय झालं. तुम्हाला काय वाटेल की ज्या लेवलनं ह्या माणसानं लोकांना तडफडलं होतं त्याच लेवलनं ह्या माणसाला पण तडफडवलं गेलं पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. ॲक्च्युअलमध्ये पोलीस आले आणि त्याला गोळी मारली आणि हे संपून गेला. तुम्हाला समाधानच नाही त्या गोष्टीमध्ये, आलं का लक्षात? म्हणजे थोडक्यात कर्माला पण त्या गोष्टीचं समाधान नाही की बाबा ह्यानं अशी कर्म केलेत ना, तर त्याला त्या इंटेन्सिटीचं दुःख द्यायचं असेल तर त्याला पण तशा पद्धतीच्या बॅकग्राऊंडमध्ये जन्माला घातला पाहिजे, त्यालाही चांगला माणूस बनवला पाहिजे. आणि मग त्याच्यावरती अचानक उलटं झालं, एखाद्यानं समजा या जन्मामध्ये लोकांचे पैसे लुबाडलेत, बरोबर, पुढच्या वेळी त्याला गरीब माणूस म्हणून जन्माला आला पाहिजे, त्या माणसानं पै करून पैसे जोडले पाहिजेत, प्रत्येक पैशाची त्याला इतकी किंमत असली पाहिजे की थोडा जरी त्याला इकडे तिकडे काहीतरी झालं तर त्याला वाईट वाटलं पाहिजे, कारण मी खूप कष्टानं पैसे कमवले होते यार, हे असं कसं काय माझ्याशी होऊ शकतं. आणि मग त्याच्यावरही पण तशा पद्धतीचा फ्रॉड झाला पाहिजे, मग त्यावेळी त्या इंटेन्सिटीचं दुःख त्या माणसाला होणार आहे. सो हे सगळं काय आहे की कार्मिक आहे. गोष्टी बदलतात. तुम्ही बघितलं असाल की कुठलीही गोष्ट अशी शाश्वत नाही आहे जगामध्ये की एखादं राज्य आलं, खूप रामराज्य आहे आणि ते कायम तसंच चालत राहिलं, तसं नाही. त्या रामराज्यात पण काही लोकांनी पापं केली, मग त्यांना पुढच्या जन्मामध्ये श्रीकृष्णाच्या ह्याच्यामध्ये कदाचित त्यांना त्या पापानुसार काहीतरी कॅरेक्टर भेटलं होतं आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टींच्या हिसाब त्यांना चुकता करावा लागला. सो सगळं कार्मिकच आहे तुम्हाला एक सांगायचं झालं तर. फक्त आता मग तिथं तुमच्या मेन मुद्द्यावरती येतो की तुम्ही विचारलेला जो प्रश्न होता की मग इथं भक्ती करायची काय गरज आहे, तर तुम्ही आत्ता मगाशी तुम्ही विचारलं होतं की हे अचानक सगळं असं का सुरू झालं आहे, लोक भक्ती करायला लागलेत. आणि तुमचा दुसरा प्रश्न पण की भक्ती का करायची, तर तुम्ही असं ऑब्झर्व कराल की जी अडचणीत आलेली लोक आहेत ना, ती लोक आज भक्ती करायला लागलेली आहेत. म्हणजे अडचणीत आला, तुम्हाला जाणीव झाली की हे सगळं काय आपल्या हातातलं नाही आहे आणि इथं कोणतरी एक्स फॅक्टर काम करतो आहे आणि त्याला मी विनंती केलं तर काहीतरी होऊ शकते. म्हणजे मी सगळ्यांच्या पाया पडून बसलो आहे पण काय उपयोग होत नाही आहे, माझ्या लाईफची गाडी काय सुरळीत चालत नाही आहे. मला आता अशा कुणाच्या तरी पायाला लागलं पाहिजे की जो दिसत तर नाही आहे पण ॲक्च्युअलमध्ये त्याचा इफेक्ट होतो आहे आणि त्याचा अनुभव दुसऱ्याला आला आहे, त्यानं सांगितला, दुसऱ्याला आला म्हणून मी लगेच भक्तीला लागत नाही, पण त्यानं सांगितलेली एखादी गोष्ट खूप काकुळतीला आल्यानंतर मी केली आणि त्याचं मला फळ भेटलं की मग मला त्याच्यामध्ये फेथ क्रिएट होतो, विश्वास निर्माण होतो त्या गोष्टीमध्ये. आणि मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस चांगले व्हायला लागले की तो फेथ अजून काय होतो, तो विश्वास काय होतो की स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होतो. आणि म्हणून माणसं आत्ता भक्ती करायला लागलेली आणि भक्तीही त्याच्यासाठीच करायला लागलेली लोक की बाबा माझं असं चाललं आहे, खूप भारी चाललं आहे, त्यांना तुम्ही किती पण सांगा भक्ती करायला आणि ते जर समजा
रॅशनल थिंकिंगवाले असतील किंवा काय त्याला म्हणतो आपण एथिइस्ट असतील, नास्तिक असतील ते, तर त्यांना तुम्ही किती डोकं आपटून सांगा, नाही होणार. मग आता तुम्ही म्हणाल मग त्यांचं चांगलं कसं काय चालू आहे? त्यांचे पूर्वजन्मीचे कर्म चांगले असतील, त्यांचा पुण्याचा जो साठा आहे तो अजून संपलेला नाही आहे, तोपर्यंत ते व्यवस्थित राहणार आणि ते ह्या जन्मातही काही वाईट कर्म करत नाहीत, तर त्यांचं चांगलंच राहणार. कधी कधी असंही आहे ना की श्रीकृष्ण भगवंतांनी म्हणलेलं आहे की कर्माला महत्त्व द्या, तुम्ही कर्मच सगळं काय. सो कर्म करा, तुम्हाला चांगलं. तुम्ही नाही देवाला मानलं तरी पण तुमचं चांगलं होईल. तुम्ही मागच्या एक्सप्लेनेशन दिलं त्याच्यामध्ये मोस्टली हा पार्ट होता की आत्ता मी सगळं चांगलं करतोय मग वाईट का होतंय. त्यात तुम्ही कर्माचा भाग, पूर्वजन्मीचा भाग सांगितला, जो आपल्या धर्मामध्ये आपण ते गोष्ट आपल्याकडे आहे की आपण वेगवेगळ्या योनींमध्ये जन्म घेत राहतो आणि त्याच्यानुसार आपलं जे संचयित ठरलेलं आहे, आपलं जे संचित कर्म वगैरे, त्याच्यानुसार आपण फळ बघतो. हा त्याचा पार्ट झाला. दुसरं एक तुम्ही जे सांगितलं की हां, भक्ती कोण करते, कोणाला गरज आहे की जो अडचणीत आहे तोच खास करून भक्ती करतोय, म्हणजे जो एकदम मजेत सुखात आहे अशा वर्गापेक्षा जो म्हणता येईल की ज्याच्याकडे आहे, गमावण्याची पण भीती आहे. मी बऱ्याचदा असंही बघितलंय की आता बराचसा असा पण वर्ग आहे, सदन वर्ग पण आहे भरपूर आता, खास करून आजकाल. महत्त्वाची गोष्ट ही आहे की अडचण म्हणजे आर्थिक अडचण नाही आहे, लक्षात घ्या. अडचणींचा फ्लो कुठलाही असू शकतो किंवा एखाद्याला हे पण आहे की सगळं व्यवस्थित भेटलंय परंतु त्याला संकट दिसतात बाहेर पडताना. आता समजा एखाद्याचा सगळं चांगलं चालू आहे पण मुलगा घरातनं बाहेर पडला प्रवास करायला, टू व्हीलरवरती लॉंग रूटवरती जातोय, तर त्या माणसाला चिंता आहे. तो माणूस कुणाला विनंती करतोय मग की माझं पोरगं सुखरूप घरी यावं? देवाला विनंती करतोय. म्हणजे कुठंतरी काय करतोय की तो देवाला मानतोय, आलं लक्षात. आणि त्याला विनंती करायला तीच एक गोष्ट आहे की ज्याच्याकडे तो ती विनंती करतोय. ओके, म्हणजे इथे इकॉनॉमिकल अँगल, इरेस्पेक्टिव्ह ऑफ इकॉनॉमिकल अँगल पण अडचणी येतात. त्या अडचणींमुळं पण तो प्रश्न जो आपल्याला पडलाय मला की भक्ती का करतायत, जो माझा कोर क्वेश्चन आहे की मग ही जी संरचना आहे, जे स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये असं काय आहे की भक्ती केल्यानंतरच आपल्या प्रश्नांकडं, जे आपल्या दैनंदिन अडचणीत किंवा जे आपलं दुःख भोगतोय आपण, वेगवेगळ्या प्रकारे जे दुःख भोगतोय, त्याच्यातून मुक्ती मिळण्यासाठी, त्याच्यातून मदत होण्यासाठी, रिलीव मिळण्यासाठी भक्ती करण्याचीच देव का वाट पाहत आहेत, किंवा आपण गुरु म्हणा किंवा देव का म्हणा, म्हणजे असं का आहे की आपण त्यांना ॲप्रोच केल्यानंतरच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. आता म्हणजे आपण काही मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण एक्सपर्ट नाही आहोत बरोबर, पण जे माझं अंडरस्टँडिंग झालं आहे हां बरोबर, जे माझं अंडरस्टँडिंग झालं ह्या गोष्टींबद्दलचं, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की जसं की मी तुम्हाला म्हणलं की सगळं कर्माच्या सायकलनुसार चालणार आहे. इवन देवसुद्धा इंटरफेअर करत नाहीत. समजा एखाद्याचा पुण्याचा घडा खूप भरलेला आहे, ओके, तो लोकांवरती अत्याचार जरी करत असला तरी त्याचं काही दिवस चालू राहतं सगळ्या या गोष्टी, त्याच्यामध्ये सुद्धा देव इन्फ्लुअन्स करत नाही, कारण त्याचं त्याच्या कर्मिकनुसार चाललं आहे बरोबर. आणि तो देवाकडे जात नाही आहे बरोबर, आणि देवही त्याच्याकडे जात नाही आहे. त्याच्या ह्या सगळ्या कार्मिक सायकलमध्ये देव काहीही करत नाही. पण एखादा माणूस अडचणीत आला आहे, ओके, आणि तो भक्ती करतोय बरोबर, तो आता कोणाकडे जातोय? त्याला लक्षात आलं आहे की ह्या समाजातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, वकील असो, पंतप्रधान असो, कुणी असो, डॉक्टर असो, आमका असो, फलाना असो, कोणी असो, यांच्याकडून माझं सोल्युशन होण्यासारखी गोष्ट नाही आहे. किंवा यांच्याकडून जरी सोल्युशन व्हायचं असेल तरी मला त्या एक्स फॅक्टरकडे विनंती केल्यानंतरच ह्या गोष्टी कधीतरी माझ्या मार्गावर लागत आहेत, हे त्याचा एक अनुभव आलेला असतो की बाबा तुम्ही कायमच अहंकारात आहे, हे सगळं ॲटोमॅटिकली सगळं होईल असं जर म्हणत राहिला तर तो एक कोइन्सिडन्स असू शकतो. पण बऱ्याच वेळेला लोकांचं काय होतं आहे की लोक देवाकडं जात आहेत, मागतायत, आणि लोकांच्या आयुष्यामध्ये तो पॉझिटिव्ह इन्फ्लुअन्स होत आहे. तर मग तुम्ही मगाशी विचारल्याप्रमाणे की मग असंच का घडावं लागतं, तर हो बरोबर आहे ना, तुम्हाला फुकट येऊन कोणी काही देणार नाही आहे. तुम्ही असंच बसलाय निवांत आणि आता कायदा सुव्यवस्था सगळं आहे, पण तुम्ही तक्रारच करायला गेला नाही तर मनानं कोण येऊन तुमची काळजी घेणार आहे का? तुम्हाला समजा काहीतरी त्रास होतोय, शेजारी पाजाराचं तुमचं भांडण चाललंय, ओके, ती तक्रारच तुम्ही कोणाकडे घेऊन गेला नाही तर पोलिसांना काही स्वप्न पडलं आहे का की तुम्हाला तक्रार चालू आहे आणि तुमच्याकडे आलं पाहिजे? किंवा पोलीससुद्धा काय येईल तिथं? किंवा एखादा समजा सामाजिक कार्यकर्ता आहे, पोलीस सोडा चला,
एक सामाजिक कार्यकर्ता आहे, तुम्ही तिथं त्याच्यापाशी जाऊन तुमची व्यथा मांडली, किंवा पॉलिटिकल पर्सन आहे त्याच्याकडे तुम्ही व्यथा मांडली, तरच तो इंटरेस्ट घेईल ना त्या गोष्टीमध्ये. आणि तुम्ही त्याला काहीतरी डिमांड देताय म्हणून तो इंटरेस्ट घेईल का नाही. तसं भगवंताचं नाही आहे ॲक्च्युली. पण मी तुम्हाला एक सांगतोय, माझं एक जनरल अंडरस्टँडिंग आहे की तुम्हाला तुमच्याकडून थोडेसे काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्या एक्स फॅक्टरकडे, त्या भगवंताकडे. तुम्ही एक पाऊल टाकणं गरजेचं आहे. एक पाऊल टाकलं की देव 100 पावलं तुमच्याकडे यायला तयार आहे. पण तुम्ही एकही पाऊल टाकणार नाही असं जर म्हणणार असाल तर मग तुमचं जे काही कार्मिक असेल त्या पद्धतीनंच होईल. मग तुम्ही चांगले असाल ह्या आयुष्यात तरी पण तुमच्याबरोबर वाईट गोष्टी घडतील, किंवा तुम्ही वाईट आहात तरी पण तुमच्याबरोबर चांगल्या सगळ्या गोष्टी घडताना दिसतील. तुम्हाला असं वाटेल की आय एम द वन, मीच किंग आहे, मीच हे सगळं घडवतोय, माझ्या हातात एवढी पॉवर आहे की मी सगळं करतोय, असंही तुम्हाला वाटत राहील. पण भक्ती हा प्रश्न कधी निर्माण होतो की ज्यावेळी तुम्हाला काहीतरी अडचण येते, आर्ततेनं तुम्ही देवाला हाक मारताय, तुम्ही त्याच्यामध्ये भाव तुमचा समर्पित करताय. पर्टिक्युलरली काय भक्ती म्हणजे काय, लोक म्हणतात की मी इथं जाऊन आता एवढं देऊन आलो की झालं माझं काम संपलं आहे. सौदेबाजी चालू आहे का देवाबरोबर? नाही. आणि त्यांना देव पावणार तरी आहे का? नाही. तेवढ्या आर्ततेनं ती हाक असली पाहिजे, तुमच्या मनामध्ये तो भाव तेवढा असला पाहिजे, तेव्हा ती देवता तुम्हाला सहाय्यतेला येते. आणि म्हणून इथं असा रोल होतं की देवता त्यावेळीच सहाय्यतेला काय येते. बरं, तुमचं पूर्व ऋणानं बंद असतील देवाशी, तुम्ही मागच्या जन्मात खूप भक्ती केली, आता तुम्ही जन्माला आला, सदन कुटुंबात जन्माला आला, तुम्ही देवाला विसरलाही कदाचित, ओके बरोबर, तरी पण तुमचं कर्माच्या हिशोबाने मागच्या वेळच्या भक्तीनुसार सगळं चांगलं चालू आहे. पण कदाचित देवाला तुम्हाला परत तुमचे जे ऋणानुबंध देवाशी जोडलेले आहेत त्याच्यातून देव तुमच्याशी परत कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो. कदाचित त्यासाठी तुम्हाला काही अडचणी दिल्या जातात, मुद्दामून तुम्हाला काही अडचणी दिल्या जातात. त्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी तुमची सगळी इकडं फरफट होते आणि मग शेवटी कुठल्या तरी माध्यमातून तुम्ही त्या देवतेच्या जवळ जाता आणि तुम्ही त्या देवतेला परत त्याच समर्पित भावानं तुम्ही त्या देवतेला हाक मारता, माझ्या अशा गोष्टी पूर्ण होऊ द्यात देवता, म्हणून तुम्ही हे करायला लागता. तुम्ही त्यासाठी काही भक्तीचे एफर्ट्स घेता, म्हणजे कर्मकांडाचे एफर्ट्स आहेत. म्हणजे उदाहरणार्थ की माझ्या आयुष्यात घडलेली अशी घटना आहे की मला एक साधे उपाय सिंपल सांगितले होते की तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये फक्त गुरुवारी पिवळं फूल, पिवळं वस्त्र किंवा पिवळी डाळ असं काही पिवळी वस्तू घेऊन तुम्हाला भगवंताच्या इथं जायचं आहे, हाती ठेवायचे, मनोभावे प्रार्थना करायची आहे, बाकी भगवंत बघून घेतील. आणि याच्या आधी मी खूप नास्तिक प्रकारचा होतो. मला प्रत्येक गोष्टीला ॲन्सर पाहिजे असायचं की मी असं आहे तर ह्याचं तुम्ही सायंटिफिक आन्सर द्या किंवा तुम्ही आध्यात्मिक दिलं तरी पटण्यासारखं आन्सर द्या. ते सगळं बाजूला ठेवून त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही फक्त जावं, त्यांचा अभ्यास आहे. तर त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं होतं. मी त्यांना खूप सारे प्रश्न विचारले, त्याचं त्यांनी मला म्हणजे त्या प्रश्नाची उत्तर काय कोणी देऊ शकणार नसते किंवा त्यांनी दिली म्हणून मला पटलीच असते असे नव्हते. सो त्यांनी एक साधं सिंपल सोल्युशन काढलं की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही मनोभावे तुम्ही ती करा, तुमच्या आयुष्यात जर फरक पडला तर तुम्ही कंटिन्यू करा, नाही पडला तर राहिला, किंवा तुम्ही ती गोष्ट केली तर तुमच्या आयुष्यात ॲटोमॅटिकच देवच तुम्हाला त्या, तुम्ही मनापासून जर करत असाल तर देवच तुम्हाला त्या गोष्टीमध्ये घेऊन येतील. आणि झालंही तसंच की छोटासा उपाय होता, दर गुरुवारी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पिवळं वस्त्र किंवा पिवळी डाळ किंवा पिवळी फुलं किंवा गूळ अशी कुठलीही गोष्ट जी पिवळ्या रंगाची तेवढी घेऊन जायचं होतं. हे फक्त निमित्त मात्र होतं, लक्षात घ्या तुम्ही. इथं महत्त्वाचा होता तो भावच होता, लक्षात घ्या. तिथं जाऊन तुम्हाला मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला यायचं होतं, एवढंच करायचं होतं. बाकीचे मार्ग तुम्हाला ऑटोमॅटिक मिळणार होते. मग पुढं मी तुम्हाला सांगणारच आहे की मला काय मार्ग मिळालेत आणि त्याचा माझ्या आयुष्यावरती काय पॉझिटिव्ह परिणाम झालेला आहे, किंवा त्या गोष्टीपासून मी ज्यावेळी दूर जातो, त्या गोष्टीवरती दूर ज्यावेळी जातो त्यावेळी मला कशा गोष्टी त्रासदायक होतात आणि त्या गोष्टीच्या जवळ जातो त्यावेळी कशी पॉझिटिव्ह एनर्जी, थोडक्यात काय आहे पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी, याच गोष्टीवरती आपण परत, म्हणजे तुम्ही जर रॅशनल थिंकिंगवाल्यांना ज्यावेळी तुम्ही सांगायला जाता ना त्यावेळी मग तुम्ही त्या दोन गोष्टींवरती येऊन थांबाल की पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि निगेटिव्ह एनर्जी असते. यंत्रांनी पण आजकाल माहिती पडते की तशा गोष्टी असतात. बरोबर. असं बसलो तर आपलं कधी होणार. हां चालतं. तर आपण अवांतरवरून थोडंसं याच्यावर जाऊ. तर समराईज करायचं म्हणजे आत्ता जे तुम्ही एक्सप्लेन केलंस ते मला खूप आवडलं. त्याच्यामध्ये माझा पण वैयक्तिक एक्सपिरियन्स तसंच आहे सेम, की जेव्हा असा रॅशनल क्वेश्चन येतो की भक्तीची का गरज आहे आणि जर मी सगळं व्यवस्थित करतो आहे तर मला नामस्मरण वगैरे या गोष्टींची का गरज आहे, तर म्हणजे त्याचा आन्सर जर त्याचा तुमच्या बोलण्याचा सारांश मला काढायचं तर कदाचित असं आहे की एकतर कर्मसंचयित आहे. कर्मसंचयित त्यामुळं आपल्याला ज्या गोष्टी दिसतात की मी म्हणजे 2+2 व्हायला पाहिजे पण कुठंतरी गणित गणतंय थोडंसं इकडं तिकडं जाते,
म्हणजे मी व्यवस्थित सकाळी सारखा नेहमी उठतोय, निघतोय कुठतरी काही करायला. एक दिवशी सगळं व्यवस्थित होतं आणि एक दिवशी काहीतरी प्रॉब्लेम येतोय. म्हणजे कुठंतरी कर्मसंचितीचा भाग आहे हे मी पण रिअलाईज केलं आहे. तिथं एक गरज निर्माण होते. ते लोक ह्या गोष्टीला ॲग्री होणार नाहीत, बरोबर. ते काय म्हणतात, आम्ही कुठली भक्ती करत नाही, पण आम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो, टाईम टेबलने आमच्या सगळ्या गोष्टी होत्यात, आमची लाईफचं रुटीन सगळं व्यवस्थित चालू आहे. मग तुम्ही म्हणताय तो मुद्दा काय खरा असू शकत नाही. कितीतरी जसं की आता बागेश्वर धामनी समजा या गोष्टी काढल्या, लगेच त्याच्यावरती तुम्ही माइंडचं ओळखू शकता वगैरे, त्या पद्धतीची लोकं आली. तशीच तुम्हालाही लोक ह्या गोष्टीवरती विचारतील की तुम्ही हे असं म्हणताय ना की तुमच्या आयुष्यात 2-4 गोष्टी वेगळ्या हे नाही झाल्या, मग तुम्ही भक्ती केली मग लगेच सरळ झाल्या. हे सगळे कोइन्सिडन्स पण असू शकतात किंवा ते तुमच्या सवयीचा भाग असू शकतो, असंही लोक म्हणतील. पण ह्याचा जर डीप लेवलनं जर विचार करायला गेला ना, तर काही काहींची लाईफची कम्प्लिटली उलथापालथ झाली आहे आणि भक्तीनं त्यांच्या आयुष्यात झालेली उलथापालथ सुधारून ते पूर्ण बरबादीवरती जाणार होते, ते नॉर्मल लेवलला आलेत. आणि त्या लोकांचे ज्यावेळी अनुभव आपण ऐकतो ना, मग आपल्याला ही गोष्ट पटते. अशी छोटी छोटी आपण उदाहरणं दिलं तर आपल्याला ही गोष्ट पटत नाही. आपल्याला असं वाटतं की हे सगळे कोइन्सिडन्स असतील किंवा हा माणसाच्या सवयीचा भाग असेल, या माणसाला काही कष्ट करायचेच नाही आहेत आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात असं होतं आणि त्या गोष्टीचं बात का बतंगडबाना की हा माणूस सगळ्या गोष्टी सांगत बसला. हां, याच्यामध्ये ना खूप थिन लाईन आहे. एक थिन लाईन खूप अशी आहे की कर्मसिद्धांत तर आहेच, आता असं पण येतं ना त्याच्यामध्ये की मग जर माझं भक्ती करण्याने सगळं होत असन तर मग कर्माची काय गरज उरली. किंवा मग दुसरा अँगल असा येतो की मी भक्ती करत नाही तरी पण माझं सगळं व्यवस्थित चाललंय, मग मला जर आधीच सगळं ठरलेलं आहे तर मग मी कशाला माझे कर्म कष्ट वगैरे जे करायचे, कर्म इन द सेन्स जो कोणत्या प्रोफेशनमध्ये माणूस आहे त्याला ते करणं आहे, मन लावून करणं आहे. तर ते जर मग मला करायचीच काय गरज आहे असा पण एक प्रश्न येतो. पण त्याच्यामध्ये तीन लाईन जी अशी सुरुवातीला मला प्रश्न पडत होते, पण नंतर माझं वैयक्तिक सेल्फ रिअलायझेशन असं आहे, असं नाही की मी कुठं एक्सपर्टीज म्हणून सांगतोय. पण मला जी तीन लाईन रिअलाईज झाली ती अशी आहे की जे आपल्याबरोबर इव्हेंट्स होत आहे, म्हणजे आपण एक पाऊल पुढे चालतोय तर एक पाऊल म्हणजे पाऊल पुढे चालण्यासाठी एक पाय चालतोय, तो एक पाऊल पुढे जातोय. हे जे विज्ञानाने ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत त्या होत आहेत, ते होणार आहेत. जे कर्मसंचित आहे त्याच्यानुसार त्याचा रिस्पॉन्स थोडा इकडं तिकडं होऊ शकतो. पण कर्म सिद्धांत कुठं याच्यामध्ये कुठं आपल्या अध्यात्मामध्ये कुठं असं सांगितलेलं नाही आहे. त्याचा मोस्टली लोक भ्रम पण करून घेतात की मग सगळं ठरलेलंच आहे तर मग कशाला काय धडपड करायची. धडपड ती करायची लागणार आहे प्रत्येकाला, ते त्याचं कर्म आहे, कर्म आहे. उलट ते कर्म आणखी एनहान्स कसं करता येईल त्याच्यासाठी अध्यात्म आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की अध्यात्म किंवा देवधर्म म्हणजे निष्क्रियता असं लोकांचा बराचसा समज होतो की म्हणजे काय करायचं नाही, अध्यात्माच्या नादी लागला झाला म्हणजे आता ह्यो काय कामाचा नाही राहिला, देवधर्माच्या नादी लागला असं बी. ॲक्च्युली तो म्हातारपणाचा देवधर्म खूप वेगळा आहे. पण आत्ताचं जे अध्यात्म आहे ते असं नाही आहे. ते मला नंतर रिअलाईज झालं की त्याची आपल्याला आत्ता जास्त गरज आहे, सगळ्यात जास्त गरज जेव्हा सगळ्यात जास्त आपण ॲक्टिव्ह आहेत. ते मला नंतर जे मी ज्या गुरूंना फॉलो करतो, सद्गुरूंना, त्यांचे जे विचार आहेत ते खूप मला पटले. खास करून आपले जे जो धर्म त्याचा जो बेस आहे, कर्म प्लस संचयित, हे ज्याची सांगड आहे ती मला खूप पटली. की आपल्याला अध्यात्म म्हणजे काहीच नाही करायचं असं नाही आहे. अध्यात्म म्हणजे जे काय करतोय ते जे बेस्ट प्रकारे कसं करता येईल ह्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म आहे. हे जे त्यांनी समजावून सांगितलं तेव्हा माझा त्या गोष्टीवरती विश्वास नव्याने बसला. अदरवाईज मी मोस्टली लोक जसे कॉलेजच्या काळामध्ये म्हणजे लेफ्टिस्ट वगैरे होतात, एथिस्ट वगैरे होतात, तसंच मी झालो होतो. म्हणजे लिटरली माझे मित्र देवाच्या दारात कुठं जात असले तर पाया पडायचे वगैरे, तर मी तर हात बी जोडत नव्हतो. म्हणजे मी अगदी सेम गोष्ट माझ्या आयुष्यात पण घडलेली. म्हणजे 12वीत अशी वेळ होती की माझा मित्र मंदिरात मला घेऊन जायचं संध्याकाळी. महादेवाचं मंदिर होतं. मंदिराच्या दरवाजापाशी गेल्यानंतर तो आत जायचा आणि मी बाहेर थांबायचो. तो म्हणायचा अरे चल की आत ये की.
मी म्हणत नाही, विश्वास नाही राहिला माझा. त्याचं कारण असं होतं की मी इतिहास जो सगळा वाचला त्यातून माझा असा समज झाला होता की देव जर होते तर एवढं ह्या देशामध्ये अत्याचार, आक्रमण, ह्या आक्रांतांनी केलेला सगळा म्हणजे अत्याचार आणि काय त्याला म्हणतात सगळी घडीच विस्कटली आपल्या देशाची, आध्यात्मिकतेची घडीच विस्कटली. जर देव असतील तर मग ह्या गोष्टी कशा काय घडू शकतात असं मलाही वाटत होतं खूप. आणि मला असं वाटतं की त्यामुळंच म्हणजे आपण डोळस भक्तीत उतरलो आहे त्याचं रिझन हेच आहे. काही लोक परंपरागत भक्ती घरात होते किंवा लहानपणापासून शिकवले म्हणून भक्ती करतात. आपण आधी लहानपणी भक्त होतो, आईबरोबर जायचो, देवळात सगळी पूजा वगैरे करायचो, सगळं करायचो, शुभंकरोती म्हणायचो. प्रत्येक सणाच्या वेळी ज्या ज्या देवतेचा सण असतो त्या देवाचं जे काय आपल्या परंपरेनुसार आहे ते सगळ्या गोष्टी करायचो. आपण सहज ओघाने करायचो त्या गोष्टी. परत आपण कळते झालो, मग आपला देवावरचा विश्वास थोडासा कमी झाला आणि नंतर परत आपण अजून कळते झालो, मग आपला देवावरचा परत विश्वास आला. ही गोष्ट उलट मी म्हणतो की जे रेग्युलर भक्तच आहेत त्यांच्यापेक्षाही चांगली गोष्ट आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि ही गोष्ट आत्ता बऱ्याच लोकांच्या आयुष्यात घडते आहे. म्हणून जो तुम्ही मगाशी म्हणला ना की हे अचानक लोकांचं जे सुरू झालं आहे, हे अचानक जे आहे ना ते याच्यामुळेच सुरू झालं की लोक पहिल्यांदा भक्ती, त्याच्यानंतर परत नास्तिकता आणि परत अनुभव आणि अनुभवातनं परत भक्त, अध्यात्म या ट्रॅकला वळलेले आहेत. आणि म्हणून त्या गोष्टीचा आपल्याला एवढा सगळा आत्ता उहापोह चाललेला दिसतो किंवा त्याची चर्चा दिसते, जिकडं बघेल तिकडं आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसतात. त्याच्या मागचं हे कारण असावं असं मला वाटतं. हां, खरं तर आपला आजच्या पूर्ण चर्चेचा सारच तो आहे की कशासाठी अध्यात्म, कशासाठी गरज काय आहे. म्हणजे आपली जर्नी एक प्रकारे पॅरललच आहे. तसं मोस्टली मला नंतर रिअलाईज झालं की मी त्यातला काय नवीन नाही आहे. म्हणजे कॉलेजच्या काळात जो एथिस्ट झालो मी, देवाच्या पायानं वगैरे न पडणे, ते जे त्या काळातलं आपल्यासमोर जे कंटेंट येत होतं, तुम्ही जे आत्ता सेम बोललात तेच समराईज करतो मी एका वाक्यात की जर मग देवांचं अस्तित्व आहे तर मग एवढी पीडा का होते लोकांना. पण नंतर मला मी त्या सद्गुरूंच्या विचारांनी जरा जेव्हा म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आलो, सोशल मीडियाचा माझ्या आयुष्यातला काय म्हणता येईल की सगळ्यात पॉझिटिव्ह जमेची जी बाजू होती ती होती. त्यावेळेस यूट्यूब नव्याने फेमस झालं होतं, सद्गुरूंचे व्हिडिओ बरेचसे आले होते. त्यांनी आपल्या धर्माबद्दल प्रत्येक अँगलनी म्हणजे लॉजिकली आन्सर दिले. काय होतं की आपण ज्यावेळेस आता जसं मी इंजिनियर आहे, तुम्ही एक मास्टर केलेलं आहे, म्हणजे तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर झालं आहे तुमचं, माझं बी ग्रॅज्युएशन झालं आहे. असा शिक्षणाच्या प्रवाहात असताना कुठंतरी आपलं माइंड लॉजिक मागतं की ह्याचं लॉजिक काय आहे. मग एवढ्या पीडा आहेत तर मग एवढं देव आहेत तर पीडा का आहेत, मग पीडा आहेत तर देव का आहेत. तर ॲक्च्युली नंतर मग मला ते त्यांच्या उत्तरांमधून मला ते रिअलाईज होत गेलं की आपल्याला कुठंतरी असं मांडलेलं आहे आपल्या ब्रेनमध्ये, असं कॉलोनियल माइंडसेट ज्याला म्हणतात लोक, की इंग्रजांनी आपल्या डोक्यात न्यूनगंड जे म्हणते ते भरून ठेवला आहे. आणि दुसरी एक टर्म म्हणजे सायन्स, म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म हे पूर्ण वेगळी बाजू वेस्टर्न कल्चरमध्ये त्यांनी दाखवलेली आहे. ॲक्च्युली ते त्यांच्याकडं तसं आहे, विज्ञान आणि अध्यात्म हे वेगळं आहे. कारण की पृथ्वी गोल आहे हे सांगणाऱ्या त्यांच्या वैज्ञानिकाला, जे आज मॉडर्न म्हणून घेतात स्वतःला वेस्टर्न पूर्ण दुनिया, पृथ्वी गोल आहे हे सांगणाऱ्या त्यांच्या माणसाला त्यांच्या लोकांनी त्यांच्या लॅबमध्येच मारला आणि नंतर 300-400 वर्षांनी त्याची माफी मागितली. पण ते आपल्या माइंडमध्ये रिअलाईज हेच झालं आहे आता, म्हणजे बिंबवलं गेले की विज्ञान आणि अध्यात्म वेगळं आहे. मग आपण लॉजिकमध्ये त्या अडकतो की जर मग पीडा आहे इथे, म्हणजे जसं मी क्वेश्चन करायचो पहिले की लोक देवाला गेले अमरनाथला आणि एवढा प्रलय झाला आणि वाहून गेले, मग कुठे तो देव कुठे आहे. देवाला गेले ना, ऍक्सिडेंट होता, देवाला चालले होते, बसमध्ये होते, दरीत पडली, मग असं कसं काय, म्हणजे ते घरी बसले होते ते तर आहेत.
पण ह्या गोष्टींचं नंतर मला कुठंतरी ॲनालाइज झाल्या म्हणता येईल, किंवा गोष्टी त्याच होत्या, त्या योग्य पद्धतीने मांडलेल्या होत्या कोणीतरी, म्हणून मला त्या काय म्हणतात प्रोसेस झाल्या माझ्या डोक्यामध्ये, की म्हणजे आपला धर्म ज्या मूळ सिद्धांतावर आधारित आहे की पुनर्जन्म आणि कर्म सिद्धांत संचयित, तर त्याचाच तो भाग आहे. आणि जेव्हा ती कन्सेप्ट त्याच्यामध्ये येते तेव्हाच त्याची उत्तरं मिळतात आपल्याला, जसं तुम्ही मग डिफाईन केलं ते त्याचीच उत्तरं आहे की हे सगळं कार्मिक आहे गोष्टी. तो जर तुम्ही ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवताय तर तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. बाकी तुम्हाला ह्या जन्माच्याच फ्रेममध्ये अडकायचं असेल तर मग त्या केसमध्ये पण तुम्ही एक प्रकारे अननोनच आहात, अननोन आहात. म्हणजे हे गुरूंनी सद्गुरूंनी जे सांगितलं होतं ते मला पटलेली गोष्ट म्हणजे की पहिलं आपल्याकडं कसं होतं की जी गोष्ट लॉजिकली सायन्सने म्हणजे विज्ञानाने फॉर्म्युल्याने सांगितले तीच आहे, अदरवाईज ती गोष्टच नाही. पण नंतर आता विज्ञानानेच ही गोष्ट स्पष्ट केली आहे की कित्येक गोष्टी आपल्याला आत्ता रिअलाईज व्हायला लागल्यात. सो हे जन्माचा जो फेरा येत आहे, ज्याला आपण अल्टिमेट एम आपल्याकडं म्हणतात की मोक्ष वगैरे ह्या गोष्टी आहेत, म्हणजे शेवटी तेच आहे, पूर्ण सिद्धांतच आपला जन्म मृत्यूच्या ज्या फेऱ्या आहेत त्याचा आहे. ते त्याच्यावर कोणी एक तर विश्वास ठेवू शकतं किंवा नाही ठेवू शकत. तो तुम्हाला मी म्हटलं तसं की माणूस कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे त्याच्यावरती त्याचा विश्वास ठेवणं हो, ही गोष्ट ठरते. पण ते आन्सर तिथून मिळाले मला की ते कार्मिक सिद्धांतामुळे या गोष्टी होत आहेत की आज तो माणूस चांगला दिसतोय, चांगलं करतोय, पण त्याच्या बाबतीत वाईट घडतंय का हां, जसं की मी तुम्हाला म्हणालो की मला उत्तरं मिळत नव्हती की असं का होतं, आणि म्हणून मी नास्तिक झालो होतो की बाबा जर देव आहे तर देवाचं सगळं एवढं करणाऱ्या माणसांवरती अशा पद्धतीचं हे का. तर त्याचं माझं असं एक अंडरस्टँडिंग, म्हणजे मी जसं तुम्हाला म्हणलं की ही सगळी प्रोसेसच अशी झालेली आहे की यात आलो कसं आपण, तेच जास्त महत्त्वाचं आता मला वाटतं. की म्हणजे त्याच्याकडे बघितल्यानंतर मला लक्षात येतं की काहीतरी आपल्या आयुष्यात चांगलं घडलं आहे. तर प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं, जसं माणसाच्या आयुष्याचं कर्मावरती रिलेटेड आहे ना, तसं तुमच्या देशाचं पण कर्म रिलेटेड आहे. तुमच्या देशातली जास्तीत जास्त माणसं कशा पद्धतीचं कर्म करत आहे त्या पद्धतीने तुमच्या देशाला त्या पद्धतीचे भोग भोगायला येणार आहेत. कलेक्टिव्ह कर्म आहे, आलं लक्षात. सो आपल्याकडे जशी युग आहेत, सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, ओके, आणि त्यामध्ये आपण बघतो की कर्म करण्याची लोकांची त्यावेळची जी लेवल होती ती वेगवेगळी होती, आणि आत्ता खूप घसरलेली लेवल आहे असं आपण म्हणतो, बरोबर. आणि तशा पद्धतीचे कॉन्सिक्वेन्सेस पण आपण बघतो, म्हणजे मृत्यूला कारण राहिलेलं नाही. मध्ये पुण्यामध्ये अशी एक घटना घडली होती की टॉयलेटच्या रांगेत माणसं उभी राहिलेत आणि अचानक त्या सेप्टिक टँकवरचा स्लॅब कोसळला आणि माणसं पडली आणि मेली. माणसं घसरून पडतात, मरतात, कुठेही कशाही, म्हणजे आपल्याला एक्सपेक्टेड पण नसेल अशा पद्धतीचे अपघात घडतात आणि लोक मरतात. सो हे सगळं काय कार्मिक आहे, ओके. तसंच देशाच्या बाबतीतलं पण आहे. सो देशातल्या लोकांची कर्म बिघडली होती, देशातली लोक अहंकाराच्या एका अत्युच्चम लेवलला पोचली होती, म्हणून आपल्यावरती ही सगळी संकटं आली असं म्हणायला काय हरकत नाही. आणि संकट आल्यानंतरसुद्धा, म्हणजे संकट आली त्यावेळी पण संधी नव्हती ठेवली आपल्याला असं नाही आहे, आपल्याकडं संधी होती. उदाहरणार्थ एका व्यक्तीचं मी यूट्यूब चॅनलवरचं बोलणं ऐकलं होतं की तुमने वेदों की नहीं सुनी इसलिए आपके ऊपर ये आप बीती आ गए. जो हा मेन मूळ चर्चेचा जो गाभा आहे की ह्या गोष्टी, आपला धर्म, आपला इतिहास, ह्याच्यावरती आपला विश्वास पुन्हा नव्याने जो बसायचं कारण आहे, त्याच्या बाबतीत मला असं चित्र पॉझिटिव्ह दिसतं. ते एक व्यक्ती तिथे त्यांना उठून म्हणते, एक फिमेल, की रामाला आयडल का मानायचं, राम तर रामामुळे तर त्यांच्या पत्नीचा किती छळ झाला. सेम आयडिओलॉजी माझी होती, सेम क्वेश्चन, पण त्या माणसाच्या आन्सरने माझा पूर्ण, म्हणजे हा कसा डिफरन्स आहे की आपल्या दोघांच्या बाबतीत आपण लहानपणी आपण पूर्ण भक्त होतो, केंद्रात जायचो, मी प्रत्येक देवाला जायचो, सहभाग घ्यायचो,
पण ती भक्ती आणि आत्ताची भक्तीत खूप अंतर आहे, जसं तुम्ही मागं म्हणले. मध्ये आपण येतीच झालो का, तर आपल्याला त्याची लॉजिकल आन्सर भेटले नाहीत. आणि परत नंतर लॉजिकल आन्सर कसे भेटले त्याचं उदाहरण सांगतो. त्या सद्गुरूंनी त्या फिमेलला आन्सर कसं दिला असेल, त्यांनी प्रतिप्रश्न असं केलं की तुम्हाला आजच्या घडीला देशाचा लीडर म्हणून कुणाला चूज करताल तुम्ही. 2 प्रकारच्या व्यक्ती असतील तर, एक म्हणजे अशी व्यक्ती की जिच्यासाठी फॅमिली सर्व काही आहे, फॅमिली फर्स्ट, पॉलिटिशियन विथ ॲटिट्यूड ऑफ फॅमिली फर्स्ट. आणि दुसरा असा पॉलिटिशियन आहे जो नेशन फर्स्ट म्हणतो आहे आणि फॅमिलीसाठी त्याच्याकडे प्रायोरिटी नाही आहे, नेशनसाठी प्रायोरिटी. सेम ती लेडी म्हणले की मला नेशन फर्स्टवाला पॉलिटिशियन पाहिजे. त्यांनी पुढच्या क्षणाला आन्सर दिलं की रामाला लोक चांगला हजबंड म्हणून पूजत नाहीत, रामाला लोक चांगला राजा म्हणून पूजतात, कारण की त्याने कायम फॅमिलीला कायमच दुय्यम स्थान दिलं. मर्यादा पुरुषोत्तम का म्हणलं जातं, त्याचा आन्सर त्या दिवशी कळलं मला. तर भगवान रामांविषयी त्यांनी जे आन्सर दिलं ते म्हणजे लिटरली 1-2 सेंटेन्समध्ये पूर्ण माझा जो भ्रम ह्या आपल्या सिलेबसने तयार केला होता लॉजिकल गोष्टीने, तो दूर केला. आणि तिथली सगळी लोक निरुत्तर झाली की रामाला आपण एक चांगला राजा म्हणून पूजतो. तर तुम्ही म्हणाला तसं की आपल्याकडे फिलॉसॉफी खूप आहे, प्रत्येक काळामध्ये एक चांगले संत होऊन गेलेले आहेत, त्यांचं साहित्य हजारो वर्षापर्यंत टिकलेलं आहे. बरोबर. एवढी सगळी फिलॉसॉफी असताना पण बरीच गडबड आपल्याला आज समाजामध्ये दिसते. बरोबर, बरीच गडबड दिसते आपल्याला समाजात. फिलॉसॉफी आपल्याकडे ऑलरेडी आहे, तुकाराम महाराजांची आहे, संत नामदेवांची आहे, संत एकनाथांची आहे, संत तुलसीदासांची आहे, कित्येक भक्तीची उदाहरणं आहेत वगैरे. आणि त्या लोकांना इन्स्पिरेशन मध्ये ठेवूनच पॉझिटिव्ह मार्गावरती चालणारा बहुसंख्य वर्ग पण आहे. पण बहुसंख्य वर्ग असा पण आहे ज्याला काही दिशाच नाही, मग त्या वर्गाला दिशा देण्याचं काम भक्ती करते. आणि त्या वर्गाला म्हणजे एवढं सगळं असताना पण आपल्या बरोबर एवढ्या वाईट गोष्टी घडत असतात, सामाजिक म्हणजे कलेक्टिव्हली मी म्हणतोय तुम्हाला, तर तिथं तुम्हाला भक्तीची गरज पडते, लोकांना त्या ठिकाणी भक्तीची गरज पडते. मग भक्तीचा प्रकाश त्यांच्या आयुष्यात घेणारी व्यक्ती कोणी असू शकते. एक सामान्य माणूसही येऊ शकतो, एखादा मोठा फिलॉसॉफर येऊ शकतो, एखादा मोठा संत येऊ शकतो, कुठूनही इग्निशन भेटू शकतं. ते त्याच्या कार्मिक सायकलनुसार त्याला कुठून इग्निशन भेटायचं ते भक्तीचं ते भेटून जातं आणि मग त्या भक्तीची सुरुवात त्या माणसांमध्ये तयार होते. म्हणून आता आपण असं बघतोय की किती भौतिकतावादावरती जरी जग चाललं, आपण ह्याच गोष्टीवरती आलो होतो अशी की लोक अटेस्ट का व्हायला लागली की आपली सिस्टमच अशी झाली की आउटपुट नास्तिक होण्याचंच येत आहे, पण तरी पण माणसं आस्तिक का व्हायला. तर त्याच्यात कारण असं आहे की फिलॉसॉफी आहे, सगळं बॅकग्राऊंड आहे, सगळं ऑलरेडी सांगितलेलं आहे, तरी पण नव्यानं मांडणी करणारी लोक येतात, नव्याने सांगणारे. आणि कधी कधी एवढ्या मोठ्या सांगितलेलं लोकांनी सांगितलेलं पण लोकांना पटत नाही. पण एखादा माणूस चटकन काहीतरी त्याच्या आयुष्यातला अनुभव सांगून जातो, तो अनुभव त्या माणसाला जवळच वाटतो, मग त्यानं केलेला उपाय हा पण माणूस करून बघतो आणि मग त्याला पण चांगला अनुभव येतो आणि मग तिथं भक्ती काय करतो ती कंटिन्यू करतो. म्हणजे एवढ्या सगळ्या विज्ञानवादी वातावरणात जिथं असं पिक्चराइज केले गेलेले की विज्ञान आणि अध्यात्म पूर्ण वेगळी गोष्ट आहे वगैरे वगैरे, तर मला असं पॉझिटिव्ह वातावरण दिसते की लोक एवढ्या सगळ्या वातावरणातून पण अध्यात्माकडे झुकायला लागलेले आहेत. त्याचं कारण कदाचित तुम्ही जे म्हणले की अडचणी ज्या येतात इरेस्पेक्टिव्ह ऑफ इकॉनॉमिक्स, तुमचं इकॉनॉमिक्स खूप चांगलं आहे तरी पण अडचणी येतात. त्याचं बेस्ट उदाहरण मला खूप पटलं किंवा मी ऑब्झर्व केलं की आपल्याकडे पूर्वी परंपरा होती की नास्तिक म्हणून घेणे एकेकाळी फॅशनच झाली होती आपल्याकडे. म्हणजे भक्त असणं हे मागास झालं होतं. म्हणजे लिटरली जसं म्हणजे अगदी रिसेंटच्या काही वर्षापूर्वी आपण आता जी गोष्ट चर्चा करतोय की तुम्ही मास्टर झालाय MCA, मी इंजिनियर आहे, काही वर्षापूर्वी आपण ह्या गोष्टी केल्या असत्या तर लोकांनी आपल्याला म्हणले असते की हे यांनी डिग्र्या कडून तरी विकत आणलेले आहे, काय म्हणजे शिकलेलं असणं आणि धर्म आणि अध्यात्माबद्दल बोल स्टेटमेंट होतं त्या स्टारचं की एका प्रेसमध्ये की मी काय तुम्हाला देव धर्म करणारा माणूस वाटलो काय, काय म्हणलं होतं एक्झॅक्टली आता मला आठवत नाही, पण सगळीकडे माता टेकत फिरतोय. बरोबर. हा PR चा पार्ट असू शकत नाही. PR साठी कोणी एवढा ड्रामा करू शकत नाही. बरोबर.
कारण की तो काय ऍक्टर नाही, तो काय मॉडेल नाही.